अनेक जण आहेत की ते माझा सत्कार करू इच्छितात, परंतु मी माननीय अनेक पुरस्कारही आपणास प्राप्त आहेत. आपण 11वी वर्गात आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व, शैक्षणिक कार्य तसेच सामाजिक कार्यात अवलोकी प्राप्त करणे लोकांना आपण तथागत दुसरे छत्रपती ध्रुपदाबाई शामराव गायकवाड. त्यानंतर दुसरे उलट संभाजीनगर तुमचं ऐतिहासिक नगर आहे आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाला एका सोनेरी शहरामध्ये यायला अपॉर्च्युनिटी मिळाली याचं माझं सौभाग्य आहे. नाही, आता प्रत्येकचा कार्यक्रम संपन्न झाला तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? म्हणजे निळे प्रतीकसारखी म्हणजे एक जर एका शब्दामध्ये या दैनिकाबद्दल बोलत तर हा एक स्वाभिमानी दैनिक आहे, म्हणजे कुठेही न झुकलेला. खूप वेळा माझ्या भाषणात बोलतो की ते लाळपुशे लोक खूप आहेत. मी खूप यूट्यूबरही पाहिले, लिहिणारेही पाहिले, नेतेही पाहिले, पण हा एक स्वाभिमानी आपल्या समाजासाठी एक चांगलं डिरेक्शन, दिशा दाखवणारा हे एक दैनिक आहे. आणि त्याच्या वर्धापन दिनादिवशी मला एक अपॉर्च्युनिटी भेटली इथे यायची, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची, याच्याबद्दल मी खूप आभारी. सर, तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलले, तर कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? सर, इट इज जस्ट अ पॉलिटिक्स. आणि म्हणजे मातंग समाजाला आजपर्यंत एवढं कळालं पाहिजे की कोणाच्याही आरक्षणावर ज्यावेळी गदा येते, माझा समाज त्यांच्यासाठी लढायला म्हणजे खाली उतरतो. आज तिथे कोणतरी त्यांचा एक नेता, म्हणजे थुकरटच नेता मी बोलतो, जो सावरकराचं नाव घेतो, टिळकाचं नाव घेतो, म्हणजे त्याला शाहू महाराज तो म्हणजे त्याला इतिहास माहीत नसावा, त्याला बाबासाहेबांचा इतिहास माहीत नाही आहे, त्याला महात्मा फुलेंचा इतिहास माहीत नाही आहे. म्हणजे जो माणूस म्हणजे ज्या सावरकरांचं नाव घेत आहेत, ह्यांनी गोवळकरांचं नाव घेतलं. गोवळकरांना जर त्यांनी त्यांचं बंच ऑफ थॉट्स वाचलं किंवा त्यांचं एक भाषण आहे, इट इज अ रेकॉर्डेड भाषण, ज्याच्यामध्ये ते लंबोदरी ब्राह्मणांना सांगतायत की खालच्या जातीच्या स्त्रियांबरोबर संबंध ठेवा म्हणजे ते शुद्ध होतील. असल्या घाणेरड्या लोकांना तुम्ही महाराष्ट्रातल्या म्हणजे मातीतलं मानता, हे आमचं दुर्दैव आहे आणि आम्ही त्याच्याविषयी काही आक्षेप घेऊ शकत नाही. हे आमचे हात कसे बांधले गेलेले आहेत आणि आम्ही हात बांधलेले नाही आहेत, आम्ही संविधानाने चाललो आहे. नाहीतर अशा माणसाचा थोबाड फोडायला वेळ आमच्या लोकांना लागणार नाही, पण आमची लोकं आमच्या संविधानावर विश्वास ठेवत आहेत. ते जे मी इथे मुद्दामून त्या हळदीचा पण एक प्रथा सांगतो की आपल्या इथे पण काहीतरी लोक हळद साजरी करतात. जर प्रॉपर तुम्ही शास्त्रांमध्ये अभ्यास केलात तर हळद लावण्याची जी प्रथा आहे ती प्रथा म्हणजे तिथे ब्राह्मण जाऊन त्या स्त्रियांना म्हणजे जी वधू असते म्हणजे तिच्या शरीराला लावण्याचा त्याला हक्क होता आणि अख्ख्या गावाला तिथे दारू पाजायची, जी आजपर्यंत हळदीला दारू पिणं एक ट्रेडिशन आहे. ती सुरुवात त्यांनी केली आणि त्यांनी रात्रभर भोगायचं. ही प्रथा हळद प्रथा आहे, ठीक आहे ना. तर आपण असल्या म्हणजे ते ज्यावेळी गोवळकर सावरकर यांचं नाव घेतात, लाज वाटली पाहिजे. सर, SC जवळपास 59 जाती आहे, त्याच्यापैकी फक्त एकच जातीची उप आरक्षणाची मागणी करते, उपवर्गीकरणाची. हे शासनाकडून, राज्य सरकारकडून दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, हे म्हणजे तेढ आहे, हा तेढ आहे. त्यांना अण्णाभाऊ साठेच माहीत नाही आहेत. मग जो माणूस RSSच्या लीडर्सची नावं घेतोय, मग त्या माणसाला अण्णाभाऊ साठे काय माहीत असावं?
अजिबात त्याचा काही संबंध नाही आहे. मातंग समाजाशीही त्याचा संबंध नाही आहे. जसं आमच्यामध्ये काही लाळपुशे नेते आहेत तसं हे पण लाळपुशेच नेते आहेत. म्हणजे जो RSSला एवढा सपोर्ट करतोय, अहो तुम्हालाही गावाबाहेर ठेवलं ना, तुम्ही ही कुठली कामं केली आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे तुम्ही ते गुडसा चाण्या खाऊनच जगलेला आहात. तुम्ही तो दिवस कुठे विसरताय सर? आणि लाज वाटली पाहिजे इतकं अपमानजनक बोलायला. आता ह्याच्या पलीकडे आपल्याला म्हणजे त्यांना एवढं कळत नाही, हे जे 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 डिवाइड अँड रूल आहे, जे हे उच्चवर्णीय करतायत, ह्याचे तुम्ही ॲक्च्युली बळी पडलेला आहात, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता प्रॉपर बौद्ध समाजाने काय करायला पाहिजे? आता बौद्ध समाजाने म्हणजे काय झालं माहीत आहे का, माझा डॉक्टर सांगतो की ऑइली खाऊ नको, तिखट खाऊ नको, तेलकट खाऊ नको, मी सगळं खातो आणि नंतर बोलतो हा माझा डॉक्टर आहे. तसं जे जे बाबासाहेबांनी करायला सांगितलं त्याच्या उलट अर्थी आम्ही करतो आणि सांगतो आम्ही जय भीमवाले आहोत. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या समाजाच्या सगळ्या नेत्यांनी किंवा समाज कार्य करणाऱ्यांनी विहारं बनवण्यापेक्षा एखादं दुकान टाकावं, आपल्या मुलांना रोजगार द्यावा, आपली मुलं कशी सुशिक्षित होतील. बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि या बौद्ध धम्माचा म्हणजे मी तुमच्या याच्यावरच चॅनलवरच बोलतो की ज्यावेळी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या होत्या, त्या आम्ही लिहिल्या होत्या की आम्ही ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही वगैरे वगैरे. आणि त्यावेळी 1.5 महिन्यानंतर इलेक्शन होतं. तिथे माझे आजोबा पण होते, तिथे माईसाहेब होत्या आणि सगळ्या नेत्यांनी सांगितलं की आता 1.5 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि आपण बुद्धिस्ट होणार, मग आपल्याबरोबर कुठलाही दुसरा समाज येणार नाही. तर बाबासाहेबांनी ते आम्ही केलेलं ते प्रतिज्ञापत्र परत घेतलं, त्याच्यात खाडाखोड केली आणि ते आम्हीचं मी केलं. मी आणि माझी बायको आम्ही बौद्ध धम्मात जातोय, तुम्ही झक मारा, हे शब्द बाबासाहेबांचे होते. आणि आपल्या समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला, बाकी कोणीही घेतलेला नाही आहे. तर आपण ह्या बौद्ध धम्मानीच, इफ यू अंडरस्टँड इकॉनॉमिक्स ऑल्सो, जगातले सगळे प्रगतशील देश बुद्धिस्ट आहेत. जर आपल्या नेत्यांनी इथे दिल्लीमध्ये मारामारी न करता जर इंटरनॅशनल बुद्धिझमला हाक मारली, एका प्लॅटफॉर्मवर आले जिथे म्हणजे अंबानी किंवा नरेंद्र मोदी बाहेर जाऊन सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलो, म्हणजे तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की बुद्धाचं इकॉनॉमिक्स त्यांना कळालं, तुम्हाला कळालेलं नाही आहे. इथे जय भीम बोलणारे लाजणारी लोक आहेत. मी छातीवर खरंच शो ऑफ म्हणून लावत नाही. मला अनोळखी माणूस पण जो माझा आहे तो येऊन समोरून मला जय भीम बोलतो आणि तो अभिमानाचा आणि आनंदाचा माझ्यासाठी क्षण असतो. तर आपल्या मुलांनी इकॉनॉमिक्सकडे लक्ष द्यावं. आणि हे नेते म्हणजे कोण 10-15 जण त्याच्या पाठी आले की लगेच ते नवीन दुकान मांडतात, आपला पक्ष काढतात, त्यांचं डिपॉझिट जप्त होतं. तर अशा लोकांच्या पाठी न पळता ह्यांनी इकॉनॉमिक्सवर काम करावं. आणि ह्या पिढीने जर इकॉनॉमिक्सवर काम केलं तर येणारी पिढी नक्की शासनकर्ती बनेल. आणि आता आपल्याला वोट घ्यायचं आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्याला आता EVMच घ्यावं लागेल असं मला वाटतं आहे. म्हणून त्याच्यासाठी पैसा लागतो सर. म्हणजे वृत्तपत्र चालवणं फार कठीण आहे आणि हे कठीण काम आम्ही 17 वर्षापासून पेललेलं आहे. आणि साधं सोपं काम करण्यामध्ये मला असं वाटतं काहीच अर्थ नाही. जे कठीण काम आहे तेच आपण केलं पाहिजे आणि आपण त्या कामासाठी पात्र आहोत हे दाखवून दिलं पाहिजे. त्यासाठी आपण हा लढा आतापर्यंत लढलेला आहे, गेले 17 वर्षापासून लढतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त रोडमॅन रोहित पिसाळ सर या ठिकाणी आलेत, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, आता सध्या माझ्या बाजूला उभे आहेत. तर मी आता फुल चार्ज झालेलो आहे आणि आता अधिक जोमाने मी काम करणार आहे. आज किती जणांना पुरस्कार? आज एकूण 20 जणांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारानं आपण सन्मानित केलेलं आहे. आणि त्या सन्मानाच्या मागची भूमिका आपली अशी आहे की जो समाजासाठी माणूस प्रपंच सोडून, आपलं घरदार सोडून समाजासाठी झटतोय, मरतोय, त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा आणि या पुरस्कारातून त्यांनी मोटिवेट व्हावे, आणखी पेटून त्यांनी काम करावं, अशी एक भूमिका त्या पुरस्काराच्या मागे होती. आणि ते सर आपण मुंबई आवृत्ती, पुणे आवृत्ती केव्हा सुरू करणार आहोत? सध्या तर नियोजन नाही आहे, पण लवकरच भरारी उंच घेण्याचा विचार आहे, आपल्याला दिसेलच.